अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे. यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. एन-डी-आर-एफची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे. स्थानिक लोक देखील मदत करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे. 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 6 लोकं जखमी आहेत, ही माहिती दिली आहे. परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले. नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि 10 जूनला त्याची वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे. हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल जे आहे ते तिथं पोहोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील. परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत, त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील पी-डब्ल्यू-डीला किंबहुना ज्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्त्वाचं आहे. आणि जसा हा पूल लोखंडी होता, जुना होता आणि आज पर्यटन स्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी